बच्चा किती वेळ दारू? आज किल्ली न्यायला विसरलो होतो म्हणून बेल वाजवली. उद्यापासून घेऊन जात जा. हे काय सगळं? एवढा पसारा कोणी करून ठेवलाय? तुमच्या बच्चानी. युरोप टूरची शॉपिंग आहे. लागली वाटतं खबर लगेच. तुमच्या बच्चानीच सांगितलं. का कळायला नको होतं का? तुला काय कळतंय आणि काय नाही यानं मला काही फरक पडत नाही राधिका. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही तसं. शनाया, शनाया, ओरडू नका. सगळेजण झोपलेत आणि जिला तुम्ही हाक मारून राहिलात ना, या आयफेल टॉवर खाली सेल्फी काढण्याचं स्वप्न पाहत असेल. अरे तू जागा आहेस अजून? हो, मी वाट बघतोय तुझी. सुबोध वाजलेत किती? तुलाही सकाळी लवकर निघायचं असतं. हल्ली नेहालाही शाळेत सोडतोयस तू. हो, मला आवडतं ते काम. बरं तू उभी काय आहेस? बस ना, तुझंच घर आहे. हो का? ऐक आता मी मस्तपैकी जेवण गरम करतो, आपण एकत्र जेवूया. म्हणजे तू जेवला नाहीयेस अजून? नाही. थांब थांब, मी जेवण गरम करून आणतो. तू बस बस. सगळं एक्सप्लेन करावं लागतं. आता मी सांगितलं ना, मी तुझी वाट पाहत होतो. पण मीही तुला फोन करून कळवलं होतं ना संध्याकाळी, नको माझ्यासाठी थांबूस. का नाही ऐकत तू माझं? काय बघतोयस? का नाही ऐकत तू माझं? कारण मला तुला चिडवायला आवडतं. मी सिरियसली बोलते. अरे मी पण सिरियसली बोलतोय. हे बघ, तू सकाळपासून बाहेर असतेस, मीही सकाळपासून बाहेर असतो. संध्याकाळचा कसा बसा 1 तास मिळतो आपल्याला, तर आपण एकत्र जेवूयात तरी ना. बरं, नेहा झोपली? हो, मी तिचा अभ्यास घेतला आणि तिला सांगितलं की सगळ्या गोष्टी जर वेळच्या वेळी केल्या तर कधीही त्रास होत नाही. इथे आल्यापासून बरीच शिस्त लागली आहे तिला. हो, आता ती एकतर व्यक्ती आहे ना जी ऐकते माझं. हो का? आता सारखं स्वतःचं कौतुक ऐकायचं असेल तर काय करणार? काय, हक्काच्या माणसाने कौतुक केलं ना की जरा बरं वाटतं. वास ना, ह्या वेळी डोकं नको खाऊस प्लीज. मी डोकं खातो. हो, असो, राहू दे. बरं मला सांग, राधिका आली होती का? नाही, 2-3 दिवस झाले भेटलेच नाहीत ते मला. हो रे, मीही भेटले नाहीये तिला. तिला जाऊन भेटते, नाहीतर म्हणे लग्न झालं आणि विसरलीस मला. हे नाही, आत्ता जाऊ नकोस. हा, आत्ताच माझी स्वीट डिश झाली आहे. आता आपण मस्तपैकी जेवूया. स्वीट डिश? हो, मी डोकं खाल्लं ना तुझं. बर तू बस, मी जेवण गरम करून आणतो. नाना, तुम्ही एवढ्या फेऱ्या कशाला मारताय? बसा ना. ना हा घ्या चहा, गरमागरम माझ्या हातचा. काय राहू दे तुझा चहा. तुम्ही चक्क चहाला नाही म्हणताय. त्याच्यापेक्षा इथं काहीतरी महत्वाचं घडतंय ते बघ. काय झालं? ऐकत नाही माझं? सांग तिला नीट. आत्ता कुठे जरासं बरं वाटतंय तर लगेच चालली ऑफिसला. नाना, मला खरंच बरं वाटतंय. हो, ते दिसतंय चेहऱ्यावर. नाना, ऑफिसमध्ये खूप काम आहे, कामाचं प्रेशर आहे आणि आता वेळेत नाही ना काम पूर्ण केलं तर नंतर मलाच टेन्शन येईल. जाऊ दे ना ऑफिसला प्लीज. आणि हा, अगदीच तसं काही वाटलं ना तर मी पंकजला फोन करेन, तुम्हाला फोन करेन आणि सरळ घरी येईन. चालेल? नक्की ना? नक्की.
हे बघा नाना, डोंट वरी, मी दर 2 तासांनी तिला फोन करेन, मग तर झालं. हे तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी घेईन. ओके, आता तरी चहा घेणार? गुड. एक बरं पंकज, चल आता, मला सोड ऑफिसला, खूप उशीर होतोय. हो हो, चल आटप लवकर. ये लवकर काय? सावकाश होतात, आरामात चल. ओके, सॉरी. बाय नाना. बाय नाना. सावकाश. खरंच कमाल आहे पोरीशी. कामाचं एवढं टेन्शन वाढलंय. गुरुनाथ फारच इरेला पेटलेला दिसतोय. मॅडम चहा. सर सो थँक्यू. सर थँक्यू. सर ती फाईल. चहा प्या ना. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. गरम आहे, प्या तर येईल एकदम. डोळ्यावरची झोप उडतच नाही. कशी उडणार? किती वाजेपर्यंत काम करत बसलेलो आपण काल? हो, रात्री 2 वाजले होते ऑलमोस्ट. मग काय? गुड मॉर्निंग. ए गुड मॉर्निंग. ए तू बस 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 बस. इतकी झोप नाही आली की तुला बसायला जागा नाही दिसत. बस बस. चहा. ए थांब, विलास चहा आण रे. समिता मॅडम साठी चहा आण पटकन. हल्ली घरी कधी जातो, घरातनं निघतो कधी, याचं काही ताळतंत्रच राहिलेलं नाही. कालचीच गोष्ट घ्या ना, आपण रात्री ऑलमोस्ट 2 पर्यंत इथे होतो आणि सकाळी सगळेजण आपण 7:30ला इथे ऑफिसमध्ये हजर होतो. नाही पण एक बरं आहे की आता आज एक काम संपेल, मग त्याच्यानंतर आपण वेळेत आपापल्या ठरलेल्या वेळेत घरी जाऊ शकतो. सिरियसली, मे गॉड बी विथ अस. बरं, मी आईला सांगितलंय की आपल्या कंपनीला एक मोठं काम मिळालंय आणि ते आपण पूर्ण केलं की आपल्या सगळ्यांना इन्क्रीमेंट मिळणार आहे. तिला म्हटलं की मला इन्क्रीमेंट मिळालं की तुला मुंबईला घेऊन येतो मी ट्रीटमेंटसाठी. हाऊ स्वीट. मग व्हॉट डिड शी से? हॅपी झाली असेल ना खूप? अरे प्रश्नच नाही, एकदम खुश आहे. पण तिला तिच्या तब्येतीपेक्षा जास्त मला इन्क्रीमेंट मिळणार आहे ह्याचा आनंद आहे. खरंय श्रेयस, ती आई आहे तुझी. तिच्यासाठी हेच सगळं महत्वाचं असणार. आपली मुलं चांगल्या मार्गाला लागली, उत्तरोत्तर त्यांची प्रगती होते, याचा प्रत्येक आई वडिलांना अपार आनंद असतो. हो, आणि मी घरी सांगितलंय आता नवीन घर घेणार आहे आणि मग वा 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 आनंद, लग्नाचं मनावर घेतलं ते खरंच खूप छान झालं. हो म्हणजे आता या वर्षी श्रेयस आणि तू तुमच्या दोघांचे बार वाजवूनच टाकूया. हो अगदी माझ्या मनातलं बोललात सर. हो येतो. येस. जेनी, तुझा काय प्लॅन आहे? मी? लग्न? नो नो नो, वेडिंग इज नॉट ऑन कार्ड्स फॉर मी. अरे मी सांगितलं ना, मी मम्माला अब्रॉड घेऊन चाललीये ट्रिपला. ती फर्स्ट टाइम फ्लाईट मध्ये बसणार आहे. शी इज रिअली एक्साइटेड. आणि ती सगळ्यांना सांगत सुटली की ती प्लेनने जाणार आहे. आणि सर, तुमच्या मिसेसला सांगितलं की नाही? काही अब्रॉड ट्रिप वगैरे प्लॅन केली की नाही तुम्ही? अरे म्हणजे काय, कळवलं ना. सध्या अतिशय खुश आहे ती, खूप खुश आहे. वा. आणि हे इन्क्रीमेंट खूप महत्वाचं आहे माझ्या बाळाच्या फ्युचरसाठी. सिरियसली, सगळ्यांच्या विशेस फुलफिल होऊ देत, आणि राधिका मॅमच्या सुद्धा. अरे हो, आपल्या या कामाबरोबर राधिका वहिनींचं काम सुद्धा पूर्ण व्हायला हवं आता. होईल, सगळं छान होईल. अँड सो सेल्फलेस आहे म्हणून चला आपण कामाला लागूया. चला चला.
पाले आपण थोडा वेळ बसूया का कुठेतरी? ठीक आहे चालेल दादा. तिकडे जरा बाग आहे तिथे बसूया. हा चल. हे पिक्चर्स बघ ना, आम्ही इकडे सगळीकडे जाणार आहोत माहिती युरोप मध्ये. स्वेर. आणि तुम्ही ना चार्ल्स ब्रिजला नक्की जा. काय रोमॅन्टिक प्लेस आहे यार. हो शपथ हे फोटोज गॉड युरोप यार. आय विश यार मी पण आले असते. नाही. नो. यावेळेस मी जाणार. तू बघितलाय का चार्ल्स ब्रिज? I'm gonna go mad. हे पण खूप फोटोज काढ आणि मला सगळे दाखव. तुला मिनिटाला सेल्फी टाकणार आहे मी. ते सतत चेक इन असतील तुझे. चेक इन युरोप, चेक इन हे, चेक इन ते. आपण आता सेल्फी काढूया काय? नाही. हा ब्राउझिंग युरोप इथूनच सुरू राहते. आय एम इगरली वेटिंग की आता गुरु सर येऊन काय म्हणणार आहे. सिरियसली. हो गॉड, फिंगर्स क्रॉस्ड. हो ना. सर आपल्याला प्रमोशन तर मिळणार आहे, पण त्याच्यानंतर सेलिब्रेशन कुठे करायचं हे आत्ताच ठरवूयात. म्हणजे नंतर परत वेळ नको जायला त्याच्यात, बरोबर ना? अरे हो हो श्रेयस, आधी गुरु सरांना तरी येऊ दे ना. पण आणि मला तर वाटतं की गुरु सर आले ना ती पटकन ते विलासला बोलवणार की अरे विलास जाऊन पटकन काय ते मिठाई वगैरे घेऊन ये. हॅलो एव्हरीबडी. अरे अरे प्लीज बसा बसा, सेटल डाऊन. वा, सगळे अगदी एक्साइटेड दिसत आहे. हो, सगळ्यांनाच रिझल्ट ऐकायचा आहे ना तुमच्याकडून. हो तेच सांगायला आलोय की. पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्स म्हणायचंय. अ बिग थँक्यू टू ऑल ऑफ यू. थँक्स कशासाठी सर? टार्गेट पूर्ण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्यच होतं. नाही नाही पानवलकर, कर्तव्य वगैरे सगळं ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत केली आहे ना त्याला तोड नाही. आणि आज तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे दिलेलं टार्गेट आपण वेळेमध्ये, ऍक्च्युली वेळेच्या आतच पूर्ण केलंय. आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आय मस्ट अप्रिशिएट ऑल ऑफ युअर हार्ड वर्क. तुम्ही खरंच इनक्रेडिबल काम केलंय, त्याबद्दल खरंच मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. सो 3 cheers for ALF. हिप 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 हुर्रे. बरं, लवकरच मला राजवाडे सरांकडून इन्क्रीमेंटची एक फॉर्मल लिस्ट येईल. ती आली की मी तुमच्याबरोबर शेअर करतोच. पण हा, तोपर्यंत सेलिब्रेशनची तयारी सुरू करा. काय चॅम्प, यावेळेस पार्टी मात्र माझ्याकडून. हा सर आम्हाला डबल इन्क्रीमेंट मिळणार आहे हेच आमच्यासाठी खूप आहे. पार्टी वगैरे तर काय होत राहील. अरे पण हे कोण बोलतंय? स्वतः आनंद. अरे बाबा, पार्टीचा मेनू तुलाच डिसाईड करायचा आहे. हो नाही पण ठीक आहे, लिस्ट आली रे आली की मी लगेच तुमच्याबरोबर शेअर करेनच. मग काय इन्क्रीमेंटची जोरदार पार्टी करूया. पण तोपर्यंत कामाला लागूया. आजचं बरंच काम बाकी आहे. राईट, चला गेट बॅक टू वर्क. थँक्यू. विलास, अरे विलास कुठे गेला? अरे तुम्ही काय इथे बसून काम करताय? विलासला बघितलं का? कुठे? विलास पटकन ये ना, बघ ना. हे तू ना सगळ्यांसाठी, म्हणजे लिटरली सगळ्यांसाठी कॉफी आण. और गुड न्यूज आने वाली है, तो सब कॉफी में ना 4 चम्मच शक्कर एक्स्ट्रा डाल गेला. नाही 4 चमच. सेलिब्रेशन आता सुरू झालं. म्हणजे काय लाईफ असंच पाहिजे. नाही नको 4 चमच. ओ ऍक्च्युली मी काहीतरी आणलंय. काय? अरे तो डबा आण ना. अरे काय आणलंय? केक. काय कुकीज. वा वा वा. सगळ्यांसाठी एक डबा, माझ्यासाठी एक डबा, असंच ना? एकच डबा. तुम्हाला आवडलं तर अजून एक आणेन. वा 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 वा. हे घ्या हे घ्या. थांबा, आधी आम्ही घेतो, नाही तर ते मिळणार तुला नाही. नको? सुंदर. एकच घ्या. जरा वॉच युअर वेट. अप्रतिम. थँक्यू. फारच छान झालेलं आहे. बरं, तुमचं आता चालून द्या. मी जरा माझ्या केबिन मध्ये जातो, काम करतो. येस सर. ओके बाय. आपल्याला पण जरा गेलं पाहिजे. लेट्स लर्न समथिंग फ्रॉम हिम. लेट्स नॉट अँटिसिपेट हॅपीनेस. कम ऑन गेट बॅक टू वर्क. वी आर जस्ट अ मोमेंट अवे फ्रॉम आवर हॅपीनेस. ओके, चला चला चला. हे पटकन कॉफी आण. हा पाय दुखून राहिलं नाही ग, अजिबात नाही. नाही. दिवसभर चालतोय आपण.
त्या पायावरती भार पडलाच असणार ना. नाही, पाय दुखत असला ना तरी तू सांगणार नाही, सगळं निमूटपणे सहन करशील. निमूटपणे तर तूही सहन करून राहिलीस ना बाले. अगं तुझा त्रास, तुझे कष्ट, तुझी टेन्शन्स यापुढे हे दुखणं काहीच नाही बाले. दादा, खरं तर या परिस्थितीत मी तुला मदत करायला हवी, पण पाल माझ्याकडे तर काहीच नाही. सगळे बाले, तू किती कष्ट करतेस आणि माझी खात्री आहे की तुला एक ना एक दिवस यश मिळणार. हो, पण बाले मी काय म्हणतोय, फक्त तू आणि मी कष्ट करून काही होणार नाही ग, काही हाती लागणार नाही. म्हणजे बघ ना, आता आपल्याकडे मसाले काढण्याला किती बायका आहेत? 7-8 बायका तरी आहेत. आणि मार्केटिंगसाठी कोणी नाही. तेच तर, आपल्याकडे सगळ्या गोष्टी हाताळू शकतील अशा एक्सपर्ट लोकांची गरज आहे. अहो दादा, पण हे असे एक्सपर्ट लोक आपल्याकडे काऊन येतील? नाही, बाहेर मिळतो तसा थोडीच आपण पगार देणार आहोत त्यांना. हो, तेही खरंच आहे म्हणा, पण बाले मग आपला धंदा वाढणार कसा? आणि ही परिस्थिती बदलणार कशी? बदलेल दादा, ही पण परिस्थिती बदलेल. एक ना एक दिवस असा येईल का आपल्याकडे चांगला स्टाफ असेल, आपलं स्वतःचं ऑफिस असेल, मुख्य म्हणजे राधिका मसालेचं नाव असेल. नाही, हे सगळं अवघड असलं ना तरी अशक्य नाही. आपण खूप मेहनत करू आणि सगळं शक्य करून दाखवू.